तर पनवेलच्या वहाळमध्ये आज जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेली आहे। या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा होतोय। पनवेलमधल्या वहाळमधली ही दृश्य आहेत। जिल्हा परिषद शाळेतून मुख्यमंत्री सध्या त्या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली आहे। विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज पार पडलेला आहे। अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नवीन शैक्षणिक वर्षात आपण शाळा उघडल्यानंतर पहिल्या दिवशी हा एक शाळा प्रवेशाचा महोत्सव या ठिकाणी आयोजित करतो आहोत। महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये लोकप्रतिनिधी जो काही कोर्स आहे तो डिजिटली दृकश्राव्य माध्यमातून उपलब्ध आहे। शिक्षकांना तो शिकवताही येईल आणि तिथेच ऑनलाईन परीक्षा देखील होईल। त्यामुळे आजच्या डिजिटल युगातल्या डिजिटल विद्यार्थ्यांना साक्षर करण्याचं हे एक अतिशय उत्तम असं साधन, अतिशय सुंदर लॅब या ठिकाणी सुरू झाली आणि सचिव महोदय आणि आयुक्तांनी मला सांगितलं की राज्यभरातल्या विविध जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अशा प्रकारची उत्तम लॅब ही आपण तयार करतो। आज इथल्या शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची भेटून देखील अतिशय आनंद वाटला। विद्यार्थ्यांची शिस्त उत्तम आहे, उत्साह चांगला आहे, ज्ञानही चांगला आहे। याचा अर्थ आमचे शिक्षक शिक्षिका या चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मुलांना शिकवत आहेत आणि म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। एक काळ होता की जिल्हा परिषदेची शाळा म्हटल्यानंतर ती शाळा अतिशय मोडकळीस आलेली, व्यवस्था नसलेली अशा प्रकारची शाळा आपल्याला पाहायला मिळायची। पण आज आपण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन बघू शकतो, बहुतांश शाळा या कुठल्याही खाजगी शाळेसारख्या किंवा कधी त्याहीपेक्षा चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि हे तर मी निश्चितपणे सांगू शकतो की जिल्हा परिषदेच्या शाळेतलं शिक्षण 90% खाजगी शाळांपेक्षा चांगलं आहे। आणि आता आपण जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्य शिक्षण देखील सुरू केलं आहे। संवैधानिक मूल्य ही आमच्या मुलांना माहिती असली पाहिजेत, हक्क आणि कर्तव्याची जाणीव असली पाहिजे, स्वच्छता, पर्यावरण या संदर्भातली जागृती असली पाहिजे। एक अतिशय चांगला भावी नागरिक हा या शाळांमध्ये तयार झाला पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे। आणि अर्थातच या सगळ्या प्रयत्नांमध्ये गावकरी आणि पालक यांची महत्त्वाची भूमिका आहे। ज्या ज्या शाळांच्या परिसरातले पालक हे जागृत आहेत, जिथे पालकांची समिती उत्तम काम करते आहे, त्या शाळा बेस्ट शाळा आहेत, उत्तम शाळा आहेत। केवळ मुलांना शाळेत पाठवून दिलं इथपर्यंत पालकांचं कर्तव्य संपत नाही, तर पालकांना या संपूर्ण प्रवासामध्ये जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असतील, कर्मचारी असतील, यांचे सोबती म्हणून
त्यांच्यावर लक्षही ठेवलं पाहिजे आणि त्यांना सहकार्यही केलं पाहिजे. मी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, या ठिकाणी CEO असतील, एज्युकेशन ऑफिसर असतील, त्याही सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि विशेषतः शिक्षण विभागाने ज्या पद्धतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं परिवर्तन सुरू केलं आहे, मध्यंतरीच्या काळामध्ये जी थोडी गळती जिल्हा परिषद शाळांना लागली होती ती आता संपलेली आहे. उलट आता खाजगी शाळांमधनं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थी येण्याचं प्रमाण हे अनेक जिल्ह्यांमध्ये वाढलेलं आहे. आणि म्हणून मी आमचे सचिव, आमचे सर्व कमिशनर असतील, शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी असतील, सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. देश घडवायचा असेल तर तुमचा विभाग चांगला चालला कीच देश घडू शकतो. आणि म्हणून उत्तम पद्धतीनं तुम्ही हे कार्य असंच सुरू ठेवावं अशी विनंती करतो. आणि या ठिकाणी आमचे रामशेठ ठाकूर आहेत, शिक्षणाच्या क्षेत्रात अतिशय उत्तम काम त्यांनी केलं आहे, त्यांचाही आशीर्वाद या ठिकाणी आहे. प्रशांतजी, महेशजी, विक्रांतजी, सगळे लोकप्रतिनिधी आहेत, हे सगळे जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष ठेवूनच असतील असा मला याची खात्री आहे. आणि म्हणूनच शाळा आपल्या चांगल्यात चांगल्या कशा करता येतील हा प्रयत्न आपण करू. सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना भावी जीवनाकरता शुभेच्छा देतो. शिक्षकांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि मला या पहिल्या दिवशीच्या अतिशय सुखमय प्रवासामध्ये आपण सहभागी करून घेतलं, आनंदाचे क्षण मला देखील मिळाले, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रमातील सन्माननीय शाळा प्रवेशोत्सवासाठी महाराष्ट्राच्या लाडक्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांना तर पनवेलच्या वहाळमधल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्यमंत्र्यांनी आज भेट दिली आणि विद्यार्थी शिक्षकांना भेटून आपल्याला आनंद झाला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच आज त्या ठिकाणचा विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सुद्धा पार पडला. तर फडणवीसांकडून शिक्षण पद्धती आणि शिक्षकांचं सुद्धा कौतुक करण्यात आलं. विद्यार्थी शिक्षकांना भेटून आपल्याला आनंद झाला असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. आणि सध्याची ही दृश्य आपण बघतोय की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चिमुकल्यांचं गुलाब पुष्प देऊन आज शाळेत स्वागत करतायत. खरं तर मुख्यमंत्री म्हणून हे सलग 2रं वर्ष आहे देवेंद्र फडणवीस यांचं की ज्यावेळेस त्यांनी शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्यांसोबत हा प्रवेशोत्सव सोहळा साजरा केलेला आहे. गेल्या वर्षी सुद्धा पालघरमधल्या एका छोट्या शाळेत ते गेलेले होते. आज पनवेलमधल्या वहाळच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये ते गेले आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. आज विदर्भ वगळला तर राज्यभरातल्या शाळा पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत. घंटा वाजलेली आहे, उन्हाळ्याची सुट्टी संपलेली आहे, त्याच्यामुळे शाळांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. चिमुकल्यांचं ठिकठिकाणी वेगवेगळ्या अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं जात आहे. आज शाळेचा पहिला दिवस आठवणींमध्ये कायमस्वरूपी कोरला जावा आणि सकारात्मक ऊर्जा देत राहावा असा प्रयत्न आज शाळांकडून सुद्धा केला जातोय. तोच प्रयत्न आज पनवेलमधल्या वहाळमधल्या या जिल्हा परिषदेच्या शाळेत होताना दिसला. त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आणि त्यांच्या उपस्थितीत आज त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव पार पडलेला आहे. स्वतः मुख्यमंत्री शाळेतल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतायत, त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा सुद्धा देत आहेत. आपल्या सर्वांनाच आज आपला पहिला शाळेचा दिवस हा निश्चितपणे आठवत असेल, कारण ही सगळी दृश्य बघून आपण सुद्धा आठवणींमध्ये रमतो आणि तशाच पद्धतीच्या आठवणी या चिमुकल्यांना सुद्धा आयुष्यभर जतन करता याव्यात याकरता अनोख्या पद्धतीनं मुकुट घालत आणि गुलाब पुष्प देत या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा पहिला दिवस साजरा केला जातोय. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा श्री गणेशा आजपासून केला जातोय. ही सुरुवात सकारात्मक पद्धतीनं अनोख्या पद्धतीनं व्हावी असा प्रयत्न सर्वांचाच आहे. मावळमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रवेशोत्सवाच्या ठिकाणी हजर झालेल्या आहेत. एकीकडे पनवेलच्या वहाळमध्ये
जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हजेरी लावली आणि प्रवेशोत्सव साजरा केला। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुद्धा मावळमधल्या शाळेमध्ये उपस्थिती लावली, प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांसोबत साजरा केला आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आता विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधतायत। पुन्हा एकदा राज्यभरातल्या शाळांमध्ये किलबिलाट ऐकू येतोय। तर आज मुंबई, सोलापूर, पुणे, नाशिक, रत्नागिरी या ठिकाणची दृश्य आपण बघतोय की राज्यभरात आज शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा केला जातोय। अनोख्या पद्धतीनं, वेगवेगळ्या पद्धतीनं हा प्रवेशोत्सव आनंददायी करण्याचा प्रयत्न शाळांनी, प्रशासनानं, तिथल्या शिक्षकांनी केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज की